मंडळी आता सुटलोय, मालाड स्टेशनला आलोय. मालाड स्टेशन वरून आता घरी चालत चाललोय ह्या टायमाला. तेच सकाळचे 4:45 वगैरे झालेत. बघू शकता स्टेशन आलोय. तर चालायला मला वाटतं मला रिक्षाला जाईपर्यंत 10 मिनिटं लागतात. म्हणजे मला जिथून घराची रिक्षा घ्यायची आहे ना तिथे, मग परत तिथून वेगळी रिक्षा. प्लॅट प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवतो. पूर्ण मालाड स्टेशन बेस्ट आहे. सकाळचा टाइम आहे 5च्या आसपास. आज एस्केलेटर बंद आहे इकडचं, रोज चालू असतं. दिसतंय तुम्हाला स्टेशन. माणसांची लगबग चालू आहे स्टेशनला जायची, प्लॅटफॉर्म वरती जायचे. बघा ट्रेन आले समोर, भाईंदरची ट्रेन. चर्चगेट ट्रेन पण आलं. लोक धावताय ट्रेनसाठी. माझा आपला ट्रेनचा प्रवास नाही, ब्रिजचा प्रवास आहे. ट्रेनच्या इथे, स्टेशनच्या इथे. आता चालू बघूया रिक्षाचं काय आहे. बघतो रिक्षा भेटते का. सकाळी नसते रिक्षा. हा, ब्रिज, स्काय वॉक. हाय ग. स्टेशनला पूर्ण शांतता आहे. तर ट्रेनच्या आधी माणसं येतात बस, त्यांना बरोबर टायमिंग माहिती असतो. बऱ्याच जागेवरती कामं चालू आहेत. गुड आफ्टरनून गाईज. उशिरा उठलोय, 3:30ला उठतो आताच जास्त. सॉरी, समजू शकता आता जास्त उठलोय. सकाळी झोपायला उशीर झाला. सकाळी 7-7:30 वाजले मला एडिटिंग वगैरे आणि व्हिडिओ अपलोड करायला. तर त्यामुळे परत थोडा जाग पण आली होती, त्यामुळे थोडा उशीर झाला आज. आज काय खाणं पिणं पण झालेलं नाही आहे अजून. आता जस्ट उठलोय. 4 वाजतील आता थोड्या वेळात. जेवण नाही, चहा नाही, काहीच नाही. तर थोडा एक बिस्किट खातो आणि आता एक खिचडी बनवतो घरी मला खायला एक घेऊन. आणि येस, वेलकम टू शिर्के कंपनी फॅमिली ब्लॉग. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीच्या. कशा आहेत मंडळी? बरे आहेत ना? बरेच असतात. कालचा विषय मी जो ब्लॉग मध्ये टाकलेला ना,
थंबनेल टाकलेलं कालचं. ते असं होतं की कितीही आपण तुझ्यासारख्या वागलं ना, किती बोललो की नाही, बायकोशिवाय खूप खूप कठीण आहे. खूप कठीण आहे सगळं मॅनेज करणं. काय होत आणि सरेंडर अगदीच असं. आता थोडा खाऊन घेतो, बिस्किट घेतोय, खातो. ब्रश जस्ट केलाय की मग जेवणाला लागतो आणि मग निघायच्या गडबडीत मग तुम्हाला दाखवतो सगळं कसं काय. काल स्मिताकडे पण गेलो होतो. मी बघितलं असेल ब्लॉग वगैरे काढता. स्मिताकडे गेलो, तिला ते तिचे डॉक्युमेंट्स वगैरे द्यायचे होते. येस, आज स्मिता येणार आहे असं बोललेली. आता 4 वाजायला आले संध्याकाळचे. ती पळते, कधी येते काय माहिती, कारण कैवल्य स्कूल मधून मला वाटतं दुपारी आला होता 12:30. जेवण बिवण नॉर्मल याच्यात ते लोक 2 वाजेपर्यंत यायचे दुपारी. काय माहिती, मी झोपलोय अशा हिशोबाने नसेल अजून तिचं काय. बघूया, आज आली तर खूप चांगलं आहे, नाहीतर मग उद्या सॅटर्डे आहे. तिला माहिती आहे मी पण घरी आहे, कैवल्य पण घरीच असेल किंवा मग आपले जे काय आहे उद्या येऊ शकतंय 100%. तर वाट बघतोय, आता कॉल करतो थोड्या वेळात. कदाचित झोपली पण असेल दुपारची, कारण तिला त्या डॉक्युमेंट साठी जायचं होतं. मंडळी, आज सकाळी जो मी आलोय ना, म्हणजे मी तुम्हाला एक रिझन सांगितलं एडिटिंग वगैरे सगळं ते करतोच मी सकाळचं. पण मी 6 पर्यंत इथं झोपून जातो सगळं करत. इव्हेंच्युअली मी थोडा वेळ म्हणजे एखादा व्हिडिओ वगैरे काय बघायचं असतं ना बघतो, काय शिकण्यासारखं असतं का टाइम. पण आज मी जो रिक्षात बसलो ना, शेअर रिक्षा, तर मी मला वाटतं 4:15 पर्यंत बसलो असेल. 4:15 मॅक्सिमम. रिक्षा चालू झाली 6 वाजता. पाऊण तास मी रिक्षामध्ये फक्त शेअरिंगच्या म्हणजे दुसरे पॅसेंजर्स येईपर्यंत वाट बघत. हे असते सकाळचं दुःख. इकडचं कोण येतच नव्हतं माझ्या जागेवर. खूप प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम तर आहेतच असतात. ठीक आहे, पाहतो जरा. म्हणजे आता जस्ट रेडी झालो मी. ठीक आहे, आता ऑफिसला निघायचंय. स्मिता काय अजून आली नाही, स्मिताचा फोन पण नाही आलाय. तर मला पण नाही माहिती नेमकं काय अपडेट आहे, आज येणार आहे उद्या येणार आहे. तर मी काय ठरवलंय की ऑफिसला जाऊन थोडं लवकर यायचा प्रयत्न करेल रात्री. आणि जर मग रात्री लवकर यायचं असेल ना, तर मग स्मिताला घेऊन येतो येतानाच. कारण कसं आहे, कैवल्याला तो तिकडे एकदम हा झाला, त्याला माझ्याकडे यायचंय. आणि अवनी पण तुला फोन केला होता सकाळचा, सकाळी म्हणजे दुपारचा. तिला एकदम भरून आलेला, गदगद आलेला, रडत होती माझी पोरगी. खूप कसं तरी वाटतं, कंटाळा येतो आणि या तुम्ही मला घेऊन जा. तर आता बघतो एकदा कॉल करून, सांगतो तिला की मी ऑफिसवरून खरंच लवकर नाही येणार. थोडं अनइझी लागते, अनकम्फर्टेबल वाटतंय. त्यामुळे मला बघूया कसं काय. ते यायचं असेल तर मग त्याला घेऊनच आलेलं बरं ना, ते उत्तम आहे. जरा फॅन बंद करतो, कारण फॅनचा आवाज इतका येतो ना की त्याच्यामुळे मी काय बोलतोय ते नीट रेकॉर्डिंग होत नाही. मगाशी मी खरंच बोललो तुम्हाला की कठीण आहे एकट्याला सगळं करणं. बरीच कामं ठेवली बघा. मगाशी खिचडी बनवली, ती खाल्ली आणि थोडी राहिली आहे, ती अशीच राहील. जर चांगली राहिली तर मी आल्यावरती खाईन. टिफिन भरून घेतलाय. निघतोय आता. आज कसं फ्रायडे आहे ना, त्यामुळे मग आज आणि आज माझी झोप बऱ्यापैकी झाली असं बोलू शकतो. 1 तासासाठी उठलो होतो मध्ये, 1-1.5 वाजता, थोडं पाण्यासाठी टाकी वगैरे भरायची होती. तिथे भरलं आणि आता चला निघूया, निघतो ऑफिसला. झाला टाइम झालाय. ठीक आहे, तर ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता मी त्याच्या पुढचं तुम्हाला नाही दाखवू शकत.
आजचा दिवस अं, इथेच एंड करतो. प्लीज तुम्ही बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे मेन आहे. ठीक आहे, चला. आज ऑफिसला लवकर आलो मी. 7च्या आधीच आलोय. अं, यायला आज थोडस प्रॉब्लेम झाला मला. आणि आज जेवणाचा पण प्रॉब्लेम झाला, कारण बोललेलो की थोडी खिचडी बनवली होती मी. खिचडी कसं एकदम सुकी सुकी झालेली, म्हणजे ड्राय होती, तर एवढं काय हे नव्हतं. तर ऑफिसला आलोय. ठीक आहे, बघूया. चला, मी इथे एंड करतो ब्लॉग. प्लीज सबस्क्राईब करा.